आत्तापर्यंत सगळेजण सगळ्यांबद्दल बोलले, पण एका माणसाला क्वचितच कोणीतरी हायलाईट केला असेल, तो म्हणजे नितीश कुमार रेड्डी. म्हणजे त्यानं थोडंच काम केलं टेस्टमध्ये, पण ते खरंच खूप मोठं काम केलं माहिती आहे का त्यानं. म्हणजे फास्ट ट्रॅक म्हणतात ना, ह्या नितीश कुमार रेड्डीबद्दल मी बीसीसीआयचं खरंच अभिनंदन करीन, आभार मानीन रादर दॅन, की हे भावाला फास्ट ट्रॅक त्यांनी केला. म्हणजे IPL मध्ये चांगला परफॉर्मन्स केला, लगेच त्याला 2020 आणला. 2020 भावानं जबर खेळला बांगलादेश विरुद्ध, लगेच त्याला फास्ट ट्रॅक केला. आधी ह्याला पाठवला, ऑस्ट्रेलियाला पाठवला, थोडा प्रॅक्टिस मॅच खेळ म्हणले, तिथं तो फ्लॉप झाला. पण कॉन्फिडन्स त्याला हे करून दिला नाही. त्याला नंतर इकडं आला खाली, टेस्टमध्ये त्याला चान्स दिला, लगेच डेब्यू केला. म्हणजे हार्दिक पांड्यानंतर इंडिया शोधत होतं की हार्दिक पांड्यासारखा ऑलराऊंडर कोण भेटते का टेस्टमध्ये. आता असं वाटतंय की नितीश रेड्डीमध्ये तो स्पार्क दिसायला लागलाय. म्हणजे बाबांना थोड्याच रन काढल्या, मग पहिल्या इनिंग पण चांगले रन काढले, 41 रन, आउट झाला तो, कारण मारायचं होतं त्याला. आणि दुसऱ्या इनिंगमध्ये पण 38 रन काढले त्यानं. थोडं वाज 1-2 ओव्हर अजून डिक्लेअर नसतं केलं तर बाबांना 50 मारली असती, डेब्यूला 50 मारली असती, वरनं त्याने एक विकेट पण घेतली. म्हणजे खरंच हायलाईट करायला पाहिजे होतं त्यांना, बाकीच्या मीडियाने वगैरे, त्यांना पण कुणी केलं नाही. जबरदस्त इंडियाला एक टॅलेंट भेटलंय नितीश कुमार रेड्डीच्या ह्याच्यात. बॉलिंग पण टाकतो तो, 135 140 पर्यंत त्याचे बॉल जात आहेत. बॅटिंग पण जबर करतोय, हिटर आहे, खतरनाक आहेस तू. ऑल द बेस्ट भावा तुला.